Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is performance appraisal? Explain its benefit. What is meant by performance appraisal? We was discussing last lecture, right? Performance appraisal म्हणजे काय आणि त्याचे फीचर्स हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत लास्ट लेक्चर मध्ये. That is why we will start directly benefits of performance appraisal. So performance appraisal is a method of evaluating the behavior and performance of employees in the workplace. जसं की आपण डिस्कस केलं होतं, परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय, जिथे एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे, त्याच्या बिहेवियरचं किंवा त्याच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन हे केलं जाईल. ओके, दिस इज कॉल्ड द परफॉर्मन्स अप्रायझल. So performance appraisal, it is the evaluation of employees' performance. This includes appraisal of both qualitative and quantitative aspect of job performance. आणि एम्प्लॉईच्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा दोन्ही आस्पेक्टचं इव्हॅल्युएशन हे परफॉर्मन्स अप्रायझलच्या अंडर केलं जाणार आहे. सो काही त्याचे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतील आणि काही लिमिटेशन सुद्धा परफॉर्मन्स अप्रायझलचे आपल्याला बघायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर व्हॉट इज advantages or benefits of performance appraisal. First point is improving the performance. Appraisal system aim at improving performance of employees. So हे अप्रायझल कोणत्या इंटेन्शनने केलं जातं, तर त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्या लक्षात अरे माईक कोणाचा ऑन आहे जरा बघा. सो इयर एंडिंगला जर आपल्या परफॉर्मन्सचं जर इव्हॅल्युएशन होत असेल तर आपण वर्षभरामध्ये काही ना काहीतरी टास्क छान करायला हवा. ह्या एका इंटेन्शनने ऑब्विसली आपण काय करणार आहोत, आपला परफॉर्मन्स हा बेस्ट देणार आहोत. सो अप्रायझल सिस्टीम ए at improving performance of employees. This can be used to chart their progress. आणि तुमच्याकडे एक प्रोग्रेस रिपोर्ट असतं ज्यामधून we can easily identify, we can easily टेक एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ओके, एम्प्लॉईजने काय केलेलं आहे हे आपण काय करू शकतो, तिथे इंडिकेट करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. सो कंपेअरिंग परफॉर्मन्स अप्रायझल फ्रॉम one benchmark period to another will provide both the company and the employees with measurable mark of the improvement. Any deficiency of employees can be detected and corrective measure can be taken. आणि वर्षभरामध्ये जेव्हा तुमचं हे इव्हॅल्युएशन केलं जातं तेव्हा आपल्या लक्षात येतं वी कॅन डू और वी कॅन डू, म्हणजे आपण काही केलेलं नाहीये, आपण करू शकत होतो पण आपण परफॉर्मन्सच दिलेले नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या परफॉर्मन्स अप्रायझल मधून वी कॅन इझिली जज, वी कॅन इझिली आयडेंटिफाय. आणि अशा आयडेंटिफाय केल्यानंतर वी कॅन टेक अ करेक्टिव्ह मेजर. आणि जर आपण काही निगेटिव्ह परफॉर्मन्स आपला दिसत असेल तर मात्र आपण तिथे काय करू शकतो, तिथे मेजर हे घेऊ शकतो, करेक्टिव्ह ऍक्शन ह्या घेऊ शकतो. As the result, improve the employees performance in next time, right? सो म्हणून याचा ऍडव्हान्टेजेस आपल्याला एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स वरती बघायला मिळतो. सेकंड पॉइंट, मोटिवेशन. Performance appraisal often serve as a motivational tools for employees. So as a tools of motivation असं सुद्धा आपण परफॉर्मन्स अप्रायझलला म्हणू शकतो. बिकॉज इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स ऑफ थ्रू एम्प्लॉईज अ पर्सन इफिशियन्सी कॅन बी डिटरमाइंड. द कंपनी मे ऑफर अ बोनस और other perk of the employees who are able to improve their performance for one period to the next. म्हणजे तुमचा जर परफॉर्मन्स बेस्ट असेल, हिअर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड सम reward, some incentive, some additional non-monetary activity to the employees as a part of motivation. So म्हणून आपण इथे ह्या परफॉर्मन्स अप्रायझलला एक मोटिवेशनचा टूल सुद्धा म्हटलेला आहे. थर्ड पॉइंट इज द कॉम्पेन्सेशन. Performance appraisal help in
checking out comparison package for employees. Merit rating is possible through performance appraisal. So performance appraisal try to give work to be performed, work to be performed. Compensation package which includes bonus, high salary rate, extra benefits, allowances and prerequisite are dependents on performance appraisal. सो कॉम्पन्सेशन जे एम्प्लॉईजला मिळणार आहे याचं कुठेतरी चेकआउट करण्याचं काम ह्या परफॉर्मन्स अप्रायझलच्या साहाय्याने आपण करू शकतो. सो म्हणून इथे सांगितलेलं आहे परफॉर्मन्स अप्रायझल हेल्प इन चेकिंग आउट कॉम्पन्सेशन पॅकेज फॉर एम्प्लॉईज. मग कोणत्या एम्प्लॉईजला आपण ह्या एक्स्ट्राच्या ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्राच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करायच्या आहेत हे जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तेव्हा नक्कीच आपण परफॉर्मन्स अप्रायझल ची हेल्प ही घेऊ शकतो. सो मेरिट रेटिंग इज अ पॉसिबल थ्रू परफॉर्मन्स अप्रायझल. आणि ह्या जसं आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये डिस्कस केलं होतं परफॉर्मन्स अप्रायझलच्या काही मेथड्स आहेत. यामधून आपण वी कॅन इझिली जज, वी कॅन इझिली फाइंड आउट द रँकर ऑफ एम्प्लॉईज रिगार्डिंग बेस्ट परफॉर्मन्स, राईट. मग ज्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे त्या एम्प्लॉईजला आपण एक्स्ट्रा सॅलरी देऊ शकतो, काही एक्स्ट्रा बेनिफिट देऊ शकतो, ओके, काही अलाउन्सेस देऊ शकतो, काही प्री रिक्विजिट फॅसिलिटी असतात त्या देऊ शकतो. सो दिस इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. Then point number 4 is the promotion. Performance appraisal help the supervisor to check out the promotion program for efficient employees. प्रमोशन हे कोणाला दिलं जातं? फक्त सिनियरिटी नुसार प्रमोशन दिलं जातं का? नाही. तर ज्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ट आहे अशा वेळी सुद्धा त्या एम्प्लॉईचं प्रमोशन हे केलं जातं. And performance appraisal is very good techniques or very good method to help the supervisor to check out the promotional program. आणि ह्या प्रमोशनल प्रोग्रामच्या परफॉर्मन्स अप्रायझलच्या सहाय्याने आपण प्रमोशनल प्रोग्राम हे रन करू शकतो आणि एम्प्लॉईजला प्रमोशन हे देऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट इज अ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो द सिस्टमॅटिक प्रोसिजर ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल help the supervisor to frame training policy and program. It helps to analyze strength and weakness of employees so that new job can be designed for efficient employees. It also help in framing future development program. आणि जसं की आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट जेव्हा लर्न केलं तेव्हा सुद्धा आपण सांगितलं होतं performance appraisal is very good technique for providing training facility to the employees or to prepare the planning program regarding training and development activity. जे जेव्हा आपल्याला एखादा प्रोग्राम रन करायचा आहे त्यावेळी तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम ही हेल्प करेल की तुम्हाला कोणत्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग हे प्रोव्हाइड करायचं आहे. बिकॉज परफॉर्मन्स अप्रायझल help to analyze strength and weakness of the employees, right? Is it clear? Yes, ma'am. Then point number 6, selection validation. Performance appraisal helps the supervisor to understand the validity and importance of the selection procedure. The supervisor come to know the validity and thereby the strength and weakness of selection procedure. Further, changes in selection method can be made in this regard. आणि सिलेक्शन प्रोसिजर साठी सुद्धा परफॉर्मन्स अप्रायझल काय करेल तर हेल्प करेल. बिकॉज परफॉर्मन्स अप्रायझल इझिली आयडेंटिफाय स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द सिलेक्शन प्रोसिजर. ओके, म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर साठी कोणता स्ट्रॉंग पॉइंट असायला हवा, कोणता वीक पॉइंट आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही या परफॉर्मन्स अप्रायझलच्या साहाय्याने वी कॅन इझिली अंडरस्टूड, वी कॅन इझिली आयडेंटिफाय. And last point is building relationship. Performance appraisal give the employers and employees
the opportunity to discuss performance. म्हणजे एम्प्लॉईचा परफॉर्मन्स डिस्कस कशामुळे होऊ शकतो, तर ह्या परफॉर्मन्स अप्रायझल मधून. It company's periodic meeting between the supervisor and employees allow them to form or strengthen a relationship. आणि जेव्हा जेव्हा आपण हे डिस्कशन करतो की ह्या एका एम्प्लॉईज मध्ये स्ट्रॉंग पॉइंट आहे, ह्याची ही स्ट्रेंथ आहे, यासाठी बऱ्याच वेळा काही मीटिंग ह्या ऑर्गनाईज केल्या जातात. आणि जेव्हा आपण मीटिंगसाठी एकत्र येतो तेव्हा नक्कीच काय होणार आहे, हियर बिल्डअप अ गुड रिलेशनशिप or cordial relationship among employer and employees, right? So these are some advantages of performance appraisal. Is it clear question? Yes, ma'am. Yes. So now we start our next question. Limitation of performance appraisal. So जेव्हा काही आपण ऍडव्हान्टेजेसचे पॉइंट बघितले, सो परफॉर्मन्स अप्रायझल मधून काही बरेचसेच ऍडव्हान्टेजेस पण होतात, पण त्याचबरोबर लिमिटेशन हे खूप सारे परफॉर्मन्स अप्रायझल मधून आपल्याला बघायला मिळतात. सो ते काय आहे, या बेस वन बाय वन आपण बघणार आहोत. बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो पर्सनल बायस. परफॉर्मन्स अप्रायझल इज अफेक्ट बाय पर्सनल बायस ऑफ द रेटर. रेटर इन द सेन्स जो रेट म्हणजे जो एक्झामाइन करणारा पर्सन आहे, सिनियर पर्सन जो आहे, पीयर पर्सन जो आहे, हायर अथॉरिटी जी आहे ती असणार आहे. दिस इज कॉल्ड द रेटर. सो परफॉर्मन्स अप्रायझल इज अफेक्टेड बाय द पर्सनल बायस ऑफ द रेटर. इफ द रेटर हॅज अ गुड रिलेशन विथ द एम्प्लॉईज, ही मे गिव्ह अ हायर स्कोर ऑफ द एम्प्लॉईज, राईट. म्हणजे आपण नक्कीच सांगू शकतो, जर त्या रेटर बरोबर त्या एम्प्लॉईचं रिलेशन हे गुड असेल तर तो काय करणार आहे, त्याला छान मार्क देईल, त्याला छान फीडबॅक देईल. सो आणि जर काही निगेटिव्ह रिलेशन असेल किंवा निगेटिव्ह इन द सेन्स जर गुड रिलेशन नसेल तर काय असणार आहे, त्याच्या रिमार्क मध्ये, त्याच्या रेटिंग मध्ये हा आपल्याला काही बायसनेस बघायला मिळू शकेल. सो दिस इज पर्सनल बायस. So next is the halo effect. So halo effect means the halo effect occur when a rater rate an employees high on the basis of one positive characteristic. एक लक्षात ठेवा, हॅलो इफेक्ट, हॉर्न इफेक्ट हे पुढे जे आपण पॉइंट घेणार आहोत ना, हे एक पॉइंट सुद्धा हा ऑब्जेक्टिव्हला शॉर्ट नोटला विचारलेले आहेत. किंवा फक्त लिमिटेशन ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल एक्सप्लेन दिस पॉइंट. हॅलो इफेक्ट म्हणजे काय, हॉर्न इफेक्ट म्हणजे काय, असे पॉइंट विचारलेले आहेत. सो काय आहे बघा कॉन्सेप्ट हॅलो इफेक्ट. So halo effect occur when a rater rate an employees high on the basis of one positive characteristic. म्हणजे तो तुमच्यामधली एकच पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक जज करेल and give a specific remark to the employees. सो तुम्हाला तुमच्या एका पॉइंट वरून तुम्हाला जज हे केलं जातं आणि तो पॉझिटिव्ह पॉइंट असतो तुमचा. सो वन पॉझिटिव्ह पॉइंट हॅलो इफेक्ट लक्षात ठेवा. हॅलो इफेक्टला पॉझिटिव्ह पॉइंट चेक केला जातो तुमचा. सो सेव्हरल वर्क रिलेटेड फॅक्टर आर नॉट कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. आणि तुमच्या कोणत्याही निगेटिव्ह पॉइंटला इथे कन्सिडर केलं जात नाही. सो सेव्हरल वर्क रिलेटेड फॅक्टर आर नॉट कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन. सो असे जर काही सेव्हरल फॅक्टर मध्ये निगेटिव्ह पॉइंट असतील तरी सुद्धा ते कन्सिडर केले जात नाही. सो जस्ट पॉझिटिव्ह फॅक्टर. For instance, if an employee is punctual, his manager might give him high rate in all other area of work. मग तो पंक्च्युअल आहे ना, मग त्या सगळ्याच बाबतीत त्याला एक छान रिमार्क हे दिले जातात. सो दिस इज द लिमिटेशन ना. मग यावर वी कांट जज प्रॉपरली अवर एम्प्लॉईज. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला प्रॉपर जज नाही करत आहात, प्रॉपर आयडेंटिफाय नाही करत आहात. सो म्हणून तुम्हाला हॅलो इफेक्ट जो आहे त्या इफेक्ट मध्ये जस्ट वी फाइंड आउट or we judge positive characteristic of an employees and give a high remark to the employees. Okay, is it clear halo effect? Yes. Yes. Good.
Then Horn effect. Horn effect काय आहे बघा. Sometimes the rater may evaluate the employees on the basis of one negative quality. आता इथे तुम्हाला तुमची निगेटिव्ह क्वालिटी जज केली जाते, इव्हॅल्युएट केली जाते. अदर वर्क रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक आर नॉट टेकन इन टू अकाउंट. आणि जर तुम्ही कोणत्याही म्हणजे तुम्हाला स्पेशली सांगितलं जातं हॅलो इफेक्टच्या अंडर ओके वी फाइंड आउट अ निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक और निगेटिव्ह पॉइंट ऑफ अन एम्प्लॉईज तुम्ही जस्ट फाइंड आउट करायचं आहे. आणि मग तो निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला रिमार्क हे दिले जातात. मग तुमच्यामध्ये कितीही बाकी पॉझिटिव्ह थिंक असल्या तरी सुद्धा रिमार्क हे काय असणार आहे. Okay, Fiza, I will add your roll number in sheet. Okay, so no problem, no issue. Then, other work related characteristics are not taken into account. These result in overall lower rating of the particular employees. आणि मग obviously तुम्हाला काय मिळणार आहे तर lower remark हे मिळू शकतात. For example, if an employee is not punctual in reporting to duty, the rater may give him low score for quality of his work, communication skill, handling stress, whatever, or etc. etc. जर तुम्ही पंक्च्युअल नसाल तर तुम्हाला सगळ्याच बाबतीत तसंच जज केले जाते की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल नाहीये, तुमच्याकडे हँडलिंग स्ट्रेसची ॲबिलिटी नाहीये, तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटी नाहीये, व्हॉटएव्हर. म्हणजे एक निगेटिव्ह पॉइंट तुमचं सगळं जे काही ग्रेडशीट आहे हे निगेटिव्ह करून टाकतो. So this is called the halo effect, sorry, Horn effect. Is it clear, Horn effect? Yes. Good. So next point is a contrast error. Contrast error occurs when employees are rated relatively to other employees rather than the performance standard. For example, if everyone else in a group is doing mediocre job, an employee is performing somewhat better may be rated as the excellent because of the contrast effect. Contrast म्हणजे आता वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की कॉन्ट्रास्ट तुम्ही काय करताय जज करताय त्या एम्प्लॉईजला आणि मग रेट हे दिले जातात. That means contrast error occur when employees are rated relatively to other employees rather than to performance standard. Okay, so मग इथे एक्झाम्पल हे दिलेलं आहे मिडकेअर्स. Then next point is the problem of leniency or strictness. Many raters are too lenient in their rating. High score may be given to all employees, even if they have no merit. Also, a reverse situation may take place where all employees are rated very strictly and very low score are given. Okay, म्हणजे it's like a depends on a rater. ओके, म्हणजे त्याचं स्ट्रिक्ट नाही. बऱ्याच वेळी असं तुम्हाला पण काही एक्सपिरियन्स असतात बरे ह्या मॅडम कडून पेपर चेक होणार म्हणजे ते फार स्ट्रिक्ट चेक करतात, ह्या मॅडम बरोबर चेक करतात म्हणजे जेवढं मी लिहिलंय तेवढीच मार्क देतात, ह्या मॅडम थोडंसं लूज चेक करतात, अशी एक आपली हे असते बघा. सो जजमेंट जो आहे हा काय होऊ शकतो ह्या रेटरच्या स्ट्रिक्टनेस वरून लेनियन्सी वरून हा मिळू शकतो. लक्षात येतंय. So this is the limitation of performance appraisal. Is it clear? Yes. So next is the central tendency. Some rater follow central tendency approach. It means they give only middle range score to all individuals. म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या एम्प्लॉईजना एकाच रेंज मध्ये आपण काय करूया रिमार्क देऊया. म्हणजे कोणालाही लो द्यायचा नाही आणि कोणालाही हाय मार्क द्यायचा नाही. So here we judge all employees in middle range. So extremely high or extremely low score are avoided. In other words,
Average score is given to all employees irrespective of their performance. मग यामध्ये काही काय म्हणतो आपण बेस्ट असतात तर काही वर्स्ट असतात. हे सगळ्यांनाच आपण एकाच मेजर मध्ये काय करतो कम्पेअर करतो. दिस इज कॉल्ड द सेंट्रल टेंडन्सी. Then next point is lots of paperwork. Performance appraisal involve a lot of paperwork. Many times, performance appraisal reports are found only if the files. It does not serve any practical purpose. In other words, the performance appraisal reports are not used by some organization. They are conducted just a formality or for the namesake. म्हणजे तर पेपर वर्क म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत. म्हणजे आपण मेथड बघणार आहोत की रेटिंग मेथड आहे, मग प्रॉपर तुम्ही काय करा त्याचे चार्ट करा, तुम्ही कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला रिमार्क देत आहात वॉट एव्हर. सो हे सगळं जे काम आहे हे कसं आहे तर पेपर वर्क आहे. सो टाइम कन्झ्युमिंग आहे, लिमिटेशन असू शकतात त्याची. देन sometime performance appraisal report is prepared as like a formalities आणि त्याचा बऱ्याच वेळी तसं प्रॅक्टिकली यूज पण केला जात नाही. सो हे कसं आहे तर एक लिमिटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. देन लास्ट पॉइंट इज स्पिल ओव्हर इफेक्ट. In this case, the present performance appraisal is greatly influenced by the past performance. A person who has not done a good job in the past is considered to the bad for doing the present work. म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं की तुमचा लास्ट इयरचा परफॉर्मन्स जसा आहे तो आता तुम्हाला सुद्धा त्याचा एक्सपिरियन्स आला असेल बघा, की काही स्टुडंटचं असं असेल की लास्ट इयरला अरे मला मार्क थोडेसे कमी होते पहिल्या सेमिस्टरला, मग ते कोरोनामुळे कॅरी फॉरवर्ड झाले. आलं लक्षात? सो हे जे काही जजिंग होतं हे प्रॉपर होतं का हो? नक्कीच नाही. सो परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये पण सेमच आहे की जे स्प्लिट आउट होतं की तुम्ही लास्ट इयरचा जो तुमचा परफॉर्मन्स आहे तोच तुम्ही काय केलेला आहे बऱ्याच वेळी कॅरी फॉरवर्ड करता आणि मग तुम्ही प्रेझेंट परफॉर्मन्स मध्ये यू आर नॉट अ गुड फॉर युअर प्रेझेंट परफॉर्मन्स असा एखादा रिमार्क सुद्धा तुम्हाला इथे मिळाला जाऊ शकतो. So these are some limitation of performance appraisal. Is it clear question? Yes. Yes. Thank you.